पुणे पोलिसांचा विरोध डावलून मंत्री योगेश कदमांच्या शिफारसीने सचिन घायवळला मिळाला शस्त्र परवाना, तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर विरोधकांकडून कदमांच्या राजीनाम्याची मागणी। सुनावणीच्या दिवसापर्यंत घायवळ विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते। कागदपत्र आणि न्यायालयाच्या निर्दोष मुक्ततेच्या आदेशानुसारच शस्त्र परवानगी, गृहराज्यमंत्र्यांची एक्सवर पोस्ट करत माहिती। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। भारत आणि ब्रिटनमधील व्यापार आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावर होणार चर्चा। राज्यभरातील 7 वीज कर्मचारी संघटनांचा आजपासून 3 दिवस संप। अत्यावश्यक सेवेमुळे महावितरणाकडून मेस्मा लागू। वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण सज्ज। राज्यभरातील ऑटो आणि रिक्षा चालकांचा आज एकदिवसीय संप। परिवहन खात्यातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी संप। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, तर मुंबई मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण। मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार। आणि उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 स्कूटींचा स्फोट। 8 जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर। एनआयए कडून अधिक तपास सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं। नवी मुंबई आणि मुंबई उपनगरवासियांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आणखी एक भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले। नवी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 आणि रनवे 1चं काम पूर्ण झालंय। डिसेंबरपासून हे नवीन विमानतळ मुंबईकरांच्या सेवेत येणार असून अटल सेतू, रेल्वे आणि मेट्रो सोबतच वॉटर टॅक्सी सेवांनी हे विमानतळ जोडलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं। आता संपूर्ण भूमिगत मेट्रो मुंबईकरांना सेवा देणार आहे, त्यामुळे आता आरे ते वरळी प्रवास सुसाट होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधलाय। काही जणांनी घोटाळे करून विकासात खोडा घातला। मध्यंतरी सरकार आलं, त्यांनी मेट्रोचं काम थांबवलं, अशा शब्दात मोदींनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधणीसाठी जवळपास 19,650 कोटी रुपये खर्च आला। विमानतळाचं डिझाईन भारताचे राष्ट्रीय फूल कमळाच्या डिझाईननं प्रेरित आहे। हे विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं देशातील सर्वोत्तम ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं। पीएम मोदींनी एक बैठक घेतली आणि वर्षानुवर्ष रखडलेलं विमानतळाचं काम एका दिवसात झालं, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला। काँग्रेससाठी करप्शन फर्स्ट तर मोदींसाठी नेशन फर्स्ट, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोदींचं कौतुक करत काँग्रेसवर टीका केली। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली आहे। मोदींकडून अपूर्ण विमानतळाचं उद्घाटन झाल्याचं म्हणत मनपा निवडणुकीसाठी उद्घाटनाचा इव्हेंट केल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। पंढरपूर नगरपरिषदेच्या 36 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय। आरक्षण जाहीर झाल्यानं आता 2-2.5 वर्षांपासून निवडणुकांची वाट पाहणारे इच्छुक उमेदवार आता कामाला लागले। चोपडा नगरपरिषदेमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाले। 15 प्रभागात 16 महिलांना संधी देण्यात आली आहे, तर काही नगरसेवकांवर नवीन प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे। रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले। यामध्ये 16 प्रभागांमध्ये महिला आरक्षण पडले। रत्नागिरी शहरामध्ये 32 नगरसेवक असून यापैकी 16 या महिला असणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्यानं कर्जत नगरपालिकेच्या 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे। त्यात 11 महिलांसाठी प्रभाग राखीव झालेले आहेत, तर थेट नगराध्यक्ष हे ओबीसी महिलेसाठी राखीव असल्यानं आता कर्जत पालिकेमध्ये महिला राज येणार हे उघड झालंय। कराड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले। एकूण 31 जागांपैकी 16 जागा महिलांसाठी राखीव राहिल्यानं अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरल्याचं पाहायला मिळालं। नंदुरबार नगरपरिषदेची प्रभागनिहाय सोडत सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर झाली आहे। या आरक्षण सोडतीमुळे अनेक प्रस्थापितांच्या जागा आरक्षित झाल्या किंवा महिला राखीव झाल्यानं त्यांना कुटुंबातील अन्य सदस्यांकडून लढण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही।
रायगड जिल्ह्यातील निजामपूर परिसरातील कांदळगाव फाटा इथे 2 तरुण अपघातात जखमी झाले होते। दरम्यान मंत्री भरत गोगावले यांनी आपला ताफा थांबवून या अपघातग्रस्त तरुणांना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं। आता एक मोठी बातमी, महावितरणमधील 7 वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने 9 ते 11 ऑक्टोबरपर्यंत संप पुकारलेला आहे। महावितरण व्यवस्थापनाकडून वारंवार सकारात्मक चर्चा आणि आवाहन करूनही संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवलेला आहे। वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मेस्मा लागू करण्यात आलाय। या 3 दिवसीय संपाच्या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणाकडून आपत्कालीन नियोजन करण्यात आलेलं आहे। गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्यात। रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याची सूचना देण्यात आली आहे। 329 उपकेंद्राचं खासगीकरण झाल्याचा आरोप करत हा संप पुकारण्यात आलाय। आणखीन एक मोठी बातमी, परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी आज एकदिवसीय संप पुकारलाय। यामुळे आज दिवसभर प्रवासी सेवा बंद राहणार आहे। 15 जुलै 2025 पासून आझाद मैदान इथे परिवहन विभागाच्या गैरकारभाराविरोधात कॅब, रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं आंदोलन सुरू आहे। 30 सप्टेंबर 2025 रोजी परिवहन मंत्र्यांनी भेट नाकारल्यामुळे आंदोलकांनी जेल भरो आंदोलन करत शेकडो आंदोलकांनी स्वतःला अटक करून घेतलं। ओला, उबर, रॅपिडो या 3ही कंपन्या सरकारी नियमांना पायदळी तुडवून बेकायदेशीरपणे राज्यात काम करत आहेत। अनेक FIR दाखल केल्यानंतरही खासगी दुचाकीवरून प्रवासी सेवा चालूच आहे आणि या संपामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो, तसंच प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते। नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीमध्ये आता राजकीय कनेक्शन उघड झाले। नाशिकच्या सातपूर परिसरात गोळीबार झाला होता। दरम्यान या प्रकरणात पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आलेली आहे। सातपूर गोळीबार प्रकरण RPIच्या बड्या नेत्याला अटक करण्यात आली आहे। RPI आठवले गटाचा नेता प्रकाश लोंढे याला अटक करण्यात आली आहे। भीतीचं वातावरण निर्माण करून बार मालकाकडून पैसे उकळण्याचा लोंढेचा कट होता। प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक लोंढेला देखील पोलिसांनी अटक केली आहे, तर दुसरा मुलगा भूषण लोंढे हा फरार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। सातपूर पोलीस स्टेशन येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये हा गुन्हा पूर्वनियोजित कट रचून संगनमताने केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये सदर गुन्ह्यातील टोळीचा प्रमुख प्रकाश मोगल लोंढे तसेच त्याचा मुलगा दीपक उर्फ नाना प्रकाश लोंढे, संतोष पवार आणि अमोल पगारे अशा 4 आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना सदर गुन्ह्यात अटक देखील करण्यात येत आहे। त्यासोबतच इतर 2 आरोपींचा देखील त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी म्हणून समावेश आम्ही करत आहोत। सोबतच या टोळीने केलेल्या संघटित गुन्हेगारी कृत्यांविषयक सातपूर पोलीस स्टेशनला एक अपहरणाचा गुन्हा दाखल आहे आणि अंबड पोलीस स्टेशन येथे देखील अजून एक गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। एकूणच प्रकाश लोंढे आणि त्याच्या संघटित गुन्हेगारी कृत्याविषयक पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। शाळेत अपमानित झाल्याच्या घटनेनंतर आत्महत्या केलेल्या 16 वर्षीय अनुष्काच्या कुटुंबियांची भेट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली। अनुष्काच्या परिवाराशी चर्चा करून मंत्री आठवले यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। समृद्धी महामार्गाची सुरुवात होणाऱ्या ठाण्यातील आमणे येथे उभारण्यात येणाऱ्या आमने ग्रोथ सेंटरमध्ये नव्याने 130 गावांचा समावेश करण्यास सरकारने मान्यता दिली आहे। त्यानुसार आमने ग्रोथ सेंटरमध्ये एकूण 176 गावांचा समावेश झाला आहे। डोंबिवलीमध्ये रस्त्यावरच्या डिव्हायडर्सना पालिकेकडून रंगरंगोटी केली जाते। पालिका निवडणुका जवळ आल्यानंच या कामाचा दिखावा सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय।